ही कंपनी तुमच्या कामामुळे आणि तुमच्या कष्टामुळेच वर आलेली आहे. त्यामुळे हे पैसे आणि कंपनीला मिळालेलं यश हे तुमचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही हे म्हणताय याचा मला अत्यंत आनंद होतोय. पण काय ना मॅडम, कंपनीचे व्यवहार हे कागदोपत्री होतात. त्यामुळे आपल्या मतानुसार आपण त्यात बदल नाही करू शकत. मिस्टर गोखले, हे पैसे मी तुम्हाला स्वखुशीने दिलेत असं कागदोपत्री लिहून दिलं तर? तरीही मला ते नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल, ही भागीरथी गोखले एकदा दिलेली कुठलीही गोष्ट परत घेत नाही. हे पैसे मला परत घ्यायचे नसतील तर? मॅडम, काय वाटेल ते झालं तरी मी कंपनीचा पैसा माझ्याकडे ठेवणार नाही. मिस्टर गोखले, ही ऑर्डर आहे असं समजा. मॅडम, तुम्ही मला नक्कीच ऑर्डर देऊ शकता, कारण आता कंपनीची संपूर्ण मालकी तुमच्या हातात आहे. पण काय ना, आता थोडेच दिवस मी या कंपनीचा एम्प्लॉई असणार आहे. त्यामुळे तुमचे हे नियम मला लागू नाही पडणार. मला एक कळत नाहीये, तुम्हाला काय घाई झालीये कंपनीच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करायची? तुम्ही अजूनही कंपनीत आहात. राहिले पैसे तुमच्या अकाउंट मध्ये तर काय त्रास होतो तुम्हाला? मॅडम, आपण घर सोडताना जशा आधीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून बाहेर पडतो ना, तसंच मी कंपनी सोडताना करतोय. पण त्याविषयी तुम्ही इतक्या इमोशनल होताय हे बघून मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. नाही, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय मॅडम. मी कोणत्याही परिस्थितीत ते पैसे परत घेणार नाही. पण येतो मी. वाया गेलेला यासाठी 4 अक्षरी शब्द कोणता? शेवटचं अक्षर ट येत आहे. शब्दकोड सोडवणं हा वेळ काढण्याचा एक उत्तम मार्ग असतो. काय, मी शब्दकोड सोडवतो आणि एखादा शब्द सुचलाच ना तर काहीतरी सोडवल्याचा आनंद मिळतो आपल्याला. आणि कोणी सांगावं, जगातलं एक मोठं शब्दकोड सोडवल्याचा आनंद मिळेल आपल्याला. म्हणून मी कायम शब्दकोडी सोडवत असतो. तुम्ही काय करता वेळ घालवायला? काहीच नाही. असं कसं? काहीतरी करत असणार. हा, बरोबर. तुम्ही नोकरी शोधता नाही का? हे बघा आपटे, चिडू नका हो. चला समोरच्या टपरीवर आपण चहा पिऊया. अहो, मी पाचतो. आपटे, मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता तुमच्या मित्राकडे नोकरी ती आहे अजून? काय सहस्त्रबुद्धीराव, अहो नोकरी काय अशी कोणाची वाट पाहत थांबून राहते का? मिळाली देखील ती दुसऱ्या कोणाला तरी. आज कुठनं नकार आला? इथे जाईन तिथून नकारच येतो मला. काय झालं ना आपल्या हल्ली ना, साध्यातल्या साध्या फालतू नोकरीला सुद्धा ना ग्रॅज्युएट मुलं हवी असते. मी 12वी नापास, मला कोण उभं करणार आहे? हो, मी समजू शकतो. काय नकार मिळणं हे मी फार जवळून पाहिलंय. खरं तर बरं का, शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो. काय बोलताय? अहो, मोठमोठाले इंडस्ट्रियलिस्ट हे असे डिग्रीचे कागद घेऊन नोकरी शोधत नव्हते. त्यांच्या अंगात धमक होती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. तुम्ही बिझनेस का नाही करत? बिझनेस? पण बिझनेस साठी खूप भांडवल लागतं आणि मला कोण भांडवल देणार? मी देतो ना.
आता पालक शिजला ना की लक्षात आहे ना, तूप जिऱ्याची फोडणी, लाल मिरची, 4 मेथीचे दाणे आणि भरपूर हिंग. हो ताई, शिजलाच आहे बघ पालक. हा, ए दाणे कमी घाला आणि बेसन इथे ठेवलंय. थँक्यू. श्रीला किती आवडते ना पालकाची पातळ भाजी. वहिनी, श्री आता घर सोडून जवळजवळ 1 महिना होत आला ग. तो दिवस जसा समोर येतोय ना, तसा माझ्या पोटात गोळा येतोय ग. तो दिवस म्हणजे? अगं, श्री 1 महिन्यानंतर ऑफिसही सोडून जाणार आहे ना, तो दिवस. बेबी, तुला खरंच वाटतं श्री गोखले गृहउद्योग सोडून जाईल म्हणून? वहिनी, श्री हट्टालाच पेटलाय ग. आपण सगळ्यांनी त्याला समजावण्याचे किती प्रयत्न केले, पण याने काय खूळ डोक्यात घेतलंय कुणास ठाऊक. सत्यानंद महाराज, या मुलाला सद्बुद्धी द्या. मला तर राहून राहून ना आईची काळजी वाटते. वहिनी, आपण इथे सगळे बोलतो तरी, रडतो, आपलं मन मोकळं करतो, पण आई सगळं साठवून ठेवते मनात. हो ना, श्री ऑफिसात नसल्याचा सगळ्यात जास्त त्रास आईंना होणार आहे. म्हणजे सध्या निदान तो त्यांच्या डोळ्यासमोर तरी असतो. ऑफिस सोडून गेला त्यांनाच जाणवणार आहे सगळं. आई, आज लवकर आलात, चहा टाकते. हा, नको, मला चहा नकोय. बरं तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. खोलीमध्येच पाठव. आई, काय ग, बरं वाटत नाहीये का तुला? जरा डोकं दुखतंय. मग तुम्ही खोलीत जाऊन पडा जरा, मी तुम्हाला जेवणही तिथेच आणून देते. नाही, मला जेवायचं नाहीये. थोडं तरी खा आई. मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. जान्हवी आली का ग? नाही आले अजून. ती आली की तिला माझ्या खोलीत पाठव, कितीही उशीर झाला तरी. बर, पाठवते. हॅलो, येस बोलतोय. अहो नाही, मला कुठलंही लोन नकोय तुमच्याकडनं. नाही, मी कुठल्याही वेबसाईट वरती लॉग इन केलेलं नाहीये. अहो तुम्हाला दुपारी पण 3 वेळा सांगितलं ना नकोय मला लोन म्हणून. परत परत कशाला फोन करताय? तुमचं सिनियर आहेत का तिकडे? त्यांना फोन द्या. अहो सॉरी काय म्हणताय? सांगितलं ना तुम्हाला लोन नकोय, परत परत का फोन करताय? शेवटचं सांगतोय, लोन नकोय, मला फोन करून त्रास देऊ नका. Useless. इतका का चिडतोय श्री? अगं मग काय जान्हवी, काहीतरी लिमिट पाहिजे ना मार्केटिंग वाल्यांच्या फोन कॉल्स ना. 3रा फोन आहे दिवसात नाही माणसाचा. लोन नकोय सांगितलं तरी परत परत फोन करतायत. मला या फोन कॉलचा इतका राग येतो ना की कधी कधी वाटतं पोलीस कंप्लेंट करावी यांची. अगं रात्री 2-2 वाजता मेसेज करतात. भीतीने पोटात गोळा येतो विचार करून की कोणाचा मेसेज असेल. आणि मेसेज वाचावा तर काय, तुम्हाला $1 लाख लॉटरी लागलेली आहे. अरे यांचा काय काका बसलाय का $1 लाख वाटायला? मूर्ख कुठचे. शांत हो, ते फक्त त्यांचं काम करतायत. जान्हवी, पण मला या गोष्टीचा त्रास होतोय. नेमका ह्याच गोष्टीचा त्रास होतोय का तुला श्री? तू असं का बघतेस माझ्याकडे? कसं? हे असं माझी काहीतरी चोरी पकडल्यासारखं. मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. तुझे डोळे म्हणतायत तसं. असं तुला वाटतंय. हे बघ प्लीज जान्हवी, फॉर गॉड सेक प्लीज डोंट लुक ॲट मी लाईक दॅट. मला त्रास होतोय ह्याचा. त्याचाही हो गॉड जान्हवी प्लीज. आय एम सॉरी, पण हा तू नाहीयेस. मला आता या विषयावर काही बोलायचं नाहीये.
तेल लावून देऊ तुझ्या डोक्याला? काय? तेल लावून देऊ का? जानवी, मी काय बोलतोय, तू काय बोलतीयस? अरे तूच म्हणालास ना तुला कशाविषयी तरी काहीच बोलायचं नाहीये. जानवी, लुक, प्लीज डोंट डू दिस टू मी. आय एम नॉट श्री. यू आर डुईंग दिस टू युअरसेल्फ. पण काय ना, मीच आता या कंपनीत राहणार नाही, तेव्हा मग हे पैसे माझ्याकडे ठेवणं चुकीचं आहे ना. मॅडम, काय वाटेल ते झालं तरी मी कंपनीचा पैसा माझ्याकडे ठेवणार नाही. मॅडम, आपण घर सोडताना जशा आधीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून बाहेर पडतो ना, तसंच मी कंपनी सोडताना करतोय. आई, नको थांबव डोळ्यातलं पाणी, त्यांनी जास्त त्रास होईल. डोळ्यातल्या पाण्याने हे त्रास जाणार नाहीये. काय वाटलं होतं, काय इच्छा होती आणि काय झालं. काय झालंय आई? श्री आपल्यापासून दूर गेलं. आई, पण याला आता महिना होत आलाय. आपल्याला हे स्वीकारावंच लागणार. श्री परत घरी यावा म्हणून आपण काही कमी प्रयत्न करतोत का? आणि अजूनही चालूच आहेत ना प्रयत्न. महिनाभरापूर्वी तो घरातनं बाहेर पडला, पण मनानं तो आधीच बाहेर पडला होता. आणि मनानं दूर गेलेल्याला परत आणणं अवघडच नाही, अशक्य असतं. श्रीच्या बाबतीत असं म्हणायला मन तयार होत नाही ग. आपला श्री आपल्याला दुरावला नाही ग, नाही पटत आहे मला. पटवून घे बेबी. त्यानं आपल्या पर्सनल अकाउंट मधनं सगळे पैसे कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. याचा अर्थ काय होतो? त्याला जायचंच होतं. घर सोडण्या इतकं काही घडलं होतं का ग? पण हे व्हायचंच होतं. त्या क्षणी माझ्या तोंडून इतक्या गोष्टी निघाल्या, पण श्री थांब, जाऊ नकोस असं काही निघालं नाही. इतकी वर्ष माझ्या बोलण्यानं माणसं दुरावली, तर माझ्या न बोलण्यानं श्री दुरावलाय. आई, तू नको ना तुझ्यावर घेऊ सगळं. तुझी काहीच चूक नाहीये याच्यात. अगं, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या माणसातलं भांडण होतं हे. जराशी वादावादी झाली एवढंच, पण गोष्ट इतकी टोकाला जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं त्यावेळेला. म्हणूनच म्हणते बेबी, ते फक्त एक निमित्त होतं. माझी तत्वनिष्ठा अडाली. अभिमान होता मला तत्वनिष्ठेचा, पण त्याची झिंक केव्हा डोळ्यावर चढली कळलंच नाही. आणि सगळं संपल्यानंतर डोळे उघडले. असं नको नको म्हणूच आई, अजून काही संपलेलं नाहीये. हातातली वाळू घट्ट धरायचा प्रयत्न केला ना बेबी, तर ती जास्त सुटते. श्रीला जितका आपण अडवण्याचा प्रयत्न करू, तितका तो सुटण्याची धडपड करेल. बेबी, मी या घरातून लोकांना जाताना पाहिलंय. दुःख झालंच, पण श्रीकडे बघून स्वतःला आवरत असायची. पण आता श्री गेलाय म्हटल्यानंतर माझा कणाच मोडला ग. आई, नको नका असं बोलूस प्लीज. आपण परत आणू ना, खूप प्रयत्न करू. मी करीन ना प्रयत्न. मी परत एकदा समजावते त्याला. मी त्याला घरी घेऊन येईन, नक्की घेऊन येईन. श्री परत येणार नाही, तो कधीच परत येणार नाही.
हे जान्हवी, आपला पाय घसरून आपण आता दरीत पडणार आहोत असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या मनाला काय वाटतं? किंवा त्याच क्षणी आपल्याला एखाद्याने मागे खेचलं तर काय वाटतं आपल्याला? हा 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 हा, वा, मऊ आहे तुझा हात एकदम. पण आई आजीचा हात म्हणजे दुधावरची साय. तुला सांगतो जान्हवी, मी ना कदाचित मॉन्टेसरीत असेल. शाळेत जायचं नाही म्हणून मी गोंधळ घातला होता. मला शाळेत जायला कधीच आवडायचं नाही. रोज शाळेत जायचं म्हणलं की माझी रडारड सुरू. मग सगळ्या जणी मला समजवायच्या, वेगवेगळी आमिष दाखवायच्या. पण नाही, शाळेत जायचं म्हणलं की माझं भोकाड पसरलं. आई आजी मी शाळेत जायच्या आधीच ऑफिसला निघून गेलेली असायची. त्यामुळे तिला हा कुठलाच गोंधळ बघायला मिळायचा नाही. पण त्या दिवशी काही कारणाने आई आजी घरातच थांबली होती. झालं, माझी शाळेत जायची वेळ आली आणि माझी रडारड सुरू. सगळ्यांनी समजावलं, खूप सांगितलं, पण नाही. मग शेवटी आई आजी आली. मी रडतोय हे बघितल्यानंतर आईने मला एक चापटी मारली. चापटी बर का, फटका पण नाही. तेवढाही पुरला मला. झालं, मी लगेच आरडाओरड सुरू केली, गोंधळ सुरू केला, रडायला लागलो. मग आई आजी आली. तिनं त्यावेळी माझ्या चेहऱ्यावरनं नुसता हात फिरवला. खूप माया होती ग त्या स्पर्शामध्ये. आई आजी मला म्हणाली की मी येऊ सोडायला शाळेत, जाऊया. त्या क्षणी डोक्यावरनं फिरलेला हात झिडकारणं मला त्या वयातही शक्य नाही झालं. मी पटकन तयार झालो आणि शाळेत पळालो. त्यानंतर कॉलेजला जाईपर्यंत एकही दिवस आई आजीनी शाळेत सोडलं नाही असा गेला नाही. तिची कामं, ऑफिस, हे सगळं तिने माझ्या शाळेच्या वेळेभोवती बांधून टाकलं होतं. आपण नाही म्हणालो तर आई आजीला वाईट वाटेल, हे तेव्हाही तुला कळलं होतं श्री. सगळं तसंच राहायला पाहिजे होतं ग. इतकंच सरळ, गुंतागुंत नाही कसलीच. गुंतागुंत नाहीच आहे श्री. उलट वय वाढलं ना की आपल्या मनाचे वेगवेगळे कप्पे व्हायला लागतात. वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये वेगवेगळी माणसं, त्यांचे वेगवेगळे अनुभव. हवा तेव्हा हवा तो कप्पा बंद करण्याची सोय असते आपल्याला. किती सोपं ना, अगदी सुटसुटीत. पण तसं होत नाही ना श्री. कुठलाच कप्पा आपल्याला बंद नाही करता येत मनाचा. त्यापेक्षा मोकळं ढाकळं, अवास्तव पण मोठं मन असावं. त्यात सगळं, अगदी सगळं सामावून घेता येतं. आई बरे आहेत का आता? ती मनाने खूप खचलीये ग. त्या आल्या ना तेव्हाच वाटलं मला नेहमी सारख्या नाही दिसत त्या.
पण ती इतकी निराश होईल असंही नव्हतं वाटलं मला. वाटते जाऊन श्रीच्या 2 थोबाडीत मारावे, हात धरून त्याला घरी घेऊन या म्हणावं, बघ बघ काय अवस्था केलीस आमची. वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा, बघू आधी. हो ना ताई, तू आता शांत राहण्याची खूप गरज आहे. आई खचल्यात तेव्हा त्यांना आपणच धीर द्यायला हवा ना. अगं नुसती खचलीच नाहीये, उद्ध्वस्त झालीये ती. हळूहळू तिला वाटायला लागलं होतं का आपला श्री परत येईल म्हणून. ती वाट सुद्धा बघत होती त्याची. हो, आईने तसं बोलून पण दाखवलं होतं. पण मग परत काय बिनसलं? श्रीनी त्याच्या पर्सनल अकाउंट मधले पैसे आपल्या कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. अरे देवा, याचा अर्थ असाच होतो ना की गोखले गृहोद्योग सोडून जायचं त्यांनी ठरवलंय आणि त्याच्या निर्णयावर तो ठाम आहे, असंच होतं ना. नाही नाही बेबी वंस, मला वाटतं हे काहीतरी चुकतंय. हे जे काही होतंय ना ते बरोबर होत नाहीये. चुकतच आहे आणि श्रीचं चुकतंय. माझ्या मते श्री आता खूप जास्त ताणतोय. मी आजपर्यंत आईला असं मोडून पडलेलं कधीच बघितलं नाही.